नमस्कार. तर आजची आपली नवीन रेसिपी आहे ती म्हणजे ओल्या पावट्याची उसळ. झणझणीत आणि चमचमीत आणि डब्यासाठी तर पटकन होते ही. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी घेतलेले आहेत हे पाव किलो पावटे आहेत. हे घेतलेले आहेत एकदम ओले आणि एकदम फ्रेश आहेत. यांना धुवून वगैरे घेतलेलं आहेत. आता थोडेसे खराब बी वगैरे असतील ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे मी हे सगळे बी अशा प्रकारे काढून टाकणार आहे आणि धुवून आपल्याला हे स्वच्छ कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आता बाजारामध्ये संक्रांतीमुळे भरपूर प्रमाणात हे पावटे ओले येतात आणि हे स्टोअरसुद्धा तुम्ही जसे वाटाणे करता तसे स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता. ही जी उसळ भरपूर अशी छान लागते आणि मुलांनासुद्धा ही आमच्यात तरी मुलांना सर्वांनाच आवडते ही उसळ अशा प्रकारे केली की. आता सुक्या पावट्याची सुद्धा उसळ होते. फक्त ते पावटे असतात ते रात्रभर असे भिजत घालायचे आणि सकाळी असे कुकरमध्ये शिजवून त्याची आपण उसळ बनवू शकतो. तर इथे आपला जोपर्यंत ओला पावटा शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरमुळे काय होतं की आपल्या पावट्याची जी उसळ करतो त्याला चव खूप छान येते. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि कांदा थोडासा जास्त वापरायचा म्हणजे उसळ आपली छान लागते. तर कांदा, टोमॅटो आणि आपण जी कोथिंबीर आहे ती अशाच प्रकारे आता बारीक कट करून घेणार आहे. कधीही घेताना टोमॅटो धुवून घ्या कारण की त्यावर औषध वगैरे फवारणी केलेली असते. त्यामुळे टोमॅटो हा नेहमी कट करताना धुवून घ्यायचा. तर अशा प्रकारे मी टोमॅटो वगैरे धुवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी आता कांदा आणि टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेले आहेत. तर आता आपले पावटे हे 2 शिट्ट्यामध्ये शिजलेले आहेत. तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही असेसुद्धा फोडणी टाकून म्हणजे डायरेक्ट शिजवू शकता. पण मी ते शिजवून घेतलेले आहेत कारण की मुलांचा डबा आहे त्या डब्यासाठीच मी आज पावट्याची उसळ बनवली होती आणि तुम्हाला ही रेसिपी पण शेअर करत आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जावा. तर कढई चांगली तापल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. इथे अंदाजेच मी तेल टाकलेलं आहे. 2 ते 3 चमचे हे तेल टाकलेलं आहे. त्यानंतर चांगली मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहेत जिरे छान असे तळल्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता. आता कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा हा आपला चांगला जास्त भाजून घ्यायचा आहे म्हणजे गुलाबी कलरपेक्षा थोडासा जास्त भाजून घ्यायचा म्हणजे आपल्या उसळीला ही चव खूप छान येते. तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. सासूबाई माझ्या अशाच प्रकारे हा रेसिपी बनवतात. पावट्याची उसळ त्यांनासुद्धा भरपूर आवडते. तर त्यांचीच आज मी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. आणि आता कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे टोमॅटो. आता टोमॅटोसोबत सर्व मसाले आपल्याला टोमॅटोसोबत भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी टाकलेले आहे 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, त्यानंतर टाकलेला आहे 1 ते 1.5 चमचा हे मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. तर त्यानंतर टाकलेलं आहे यामध्ये घरगुती जे लाल तिखट असतं ते टाकलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. तर आता 2 ते 3 मिनिटं मसाले चांगले भाजल्यानंतर यामध्ये टाकलेला आहे 1 चमचा हा गरम मसाला टाकलेला आहे. जो किचन किंगचा असतो तो टाका. आता मॅगी मसाला असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता मसाले आपले खाली लागायला लागलेले आहेत त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर टोमॅटो आपला हा पटकन शिजला जातो. तर छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. त्यानंतर जे आपण शिजवून घेतलेले पावटे होते ते टाकलेले आहेत यामध्ये. आता पावटा जर तुम्ही सुका बनवणार असाल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवू शकता आणि पातळ बनवणार असाल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी वाढवायची आहे. आता शिजवलेले जे पावट्याचं पाणी होतं मी पाणी पावट्याच्या थोडंसं असं कमी घातलं होतं. दुप्पटपेक्षा थोडंसं कमी घालायचं म्हणजे आपल्या पावट्याचं जे पाणी शिजवलेलं असतं ते वेस्ट होणार नाही. तर आपलं आता पावट्याची ही जी भाजी आहे चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला. मसाले वगैरे सगळे एकत्र होईल. यातलं पाणी पूर्णपणे कमी झालं पाहिजे कारण की आपण याची उसळ बनवतोय. तर इथे बघू शकताय पाणी पूर्ण कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे ही आपली ही उसळ झालेली आहे. आणखीन 2 मिनटं ही मी अशीच परतून घेणार आहे बिना झाकण लावता. आता लास्टला टाकलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर. पाणी पूर्णच कमी झालेलं आहे आणि डब्यासाठी ही भाजी पटकन झालेली आहे. कधी तर नक्की ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर माझी ओल्या पावट्याची उसळ इथे तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.
व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.